आणि यानंतर बातमी महत्त्वाची आहे, कारण कोकणाच्या सौंदर्याची पर्यटकांना चांगलीच भुरळ पडली आणि त्यामुळे पर्यटकांनी कोकण हे सध्या चांगलंच फुल झालेलं आहे। न्यू इयर सेलिब्रेशनसाठी रत्नागिरीमध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते। तर रत्नागिरीमध्ये थेट जाऊयात, कारण त्या ठिकाणानं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलैया यांनी। पाहूयात सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती। कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो विस्तीर्ण असा समुद्र किनारा। सध्या नाताळची सुट्टी आहे आणि या नाताळच्या सुट्टीमध्ये पर्यटक सध्या कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। जवळपास लाखो संख्येनं पर्यटक हे सध्या कोकणामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या गणपतीपुळे या समुद्रकिनारी। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने पर्यटक हे गणपतीपुळ्यामध्ये दाखल झालेत आणि मनमुराद आनंद या समुद्राच्या बीचवरती घेत आहेत। बच्चे कंपनी देखील मनमुराद आनंद या समुद्रावरती घेत आहेत आणि आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या गणपतीपुळ्याच्या बीचवरती पर्यटक दाखल झालेले आहेत आणि समुद्राचा आनंद हे पर्यटक या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।